आमच्या परसावातल्या गुलाबाच्या झाडाला भरपूर गुलाबाची फुलं आली होती, म्हणून म्हटलं की सगळी फुलं काढून घेऊयात आणि ह्यापासून मस्त असा गुलकंद बनवून ठेवूयात। गुलकंद खाण्याचे फायदे सुद्धा खूप आहेत। चला तुम्हाला दाखवते की मी गुलकंद कसा बनवला। त्यासाठी सगळी गुलाबाची फुलं मी काढून घेतली आणि ह्या सगळ्या गुलाबाच्या फुलांच्या आधी पाकळ्या काढून घेतल्या। गुलकंद बनवण्यासाठी ना गावठी गुलाबाच्या पानांचाच वापर करायचा, जे मार्केटमध्ये गुलाब मिळतात त्याचा वापर करायचा नाही। तर ह्या सगळ्या पाकळ्या काढून झाल्यावरती पाण्यामध्ये घालायच्या आणि स्वच्छ ह्या पाकळ्या धुवून घ्यायच्या। पाकळ्या स्वच्छ धुवून झाल्यावरती मी एका चाळणीवरती निथळायला ठेवल्यात। तर हे निथळून झाल्याच्या नंतर एका कुठल्याही भांड्यामध्ये ह्या पाकळ्या घालायच्या आणि जेवढ्या पाकळ्या असतील ना मेजर करून घ्यायचं, जेवढ्या पाकळ्या असतील तेवढंच ह्याच्यामध्ये साखर घालायची आणि ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळूहळू ना साखरेचा पाक व्हायला लागतो आणि ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या शिजायला लागतात। तुम्हाला जर ड्राय वाटत असेल तर ह्यात पाणी सुद्धा घालू शकता। त्यात अर्धा चमचा बडीशेपची पावडर घालायची आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि हे सगळं मिक्स करायचं। अगदी ड्राय वाटत असेल तर ह्यात पाणी घालून सुद्धा हे शिजवून घेऊ शकता, पण पाणी आटलं पाहिजे चांगलं। आता हा गुलकंद बघा शिजून तयार झालेला आहे। एका पानावर काढून घेतलाय मी। ह्यावरती ना मध घातलाय 1 चमचा, तुम्ही शिजवताना सुद्धा घालू शकता आणि हे थंड झाल्यावरती काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा किंवा फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता। माझा इथे गुलकंद बनून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज। मस्त झालाय।